स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करायची, आजार आणि रेकीद्वारे उपचार याचं बद्दल आपण जाणून घेणार आहे. आणि आज आपण हो पुन्हा प्रेयरच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने सेल्फ हिलिंग करायचं हे आपण बघणार आहोत. तो स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सो ग्रेट. सुरू करूया आजच्या सेशनला. पहिला टॉपिक आहे सकाळपासून रात्रीपर्यंत एक रेकी साधक म्हणून आपण प्रॅक्टिस काय करावी. ठीक आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत एक रेकी साधक म्हणून आपण प्रॅक्टिस काय करायची हे आपण बघणार आहोत. सो प्रॅक्टिस ही करायची आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, की सकाळी उठले तुम्ही, सगळ्यात पहिले फ्रेश झाल्यानंतर दोन्ही हात असे ब्रह्मांडाला घोषित करायचं, मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. जे काही मी काम करते ते बिलकुल पूर्ण आनंदाने करते, मस्त एन्जॉय करून, आणि त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात जबरदस्त येत आहे. हे पहिलं काम. दुसरं काम, जस्ट से थँक्यू. या ब्रह्मांडामध्ये आपण त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही कालच्या दिवसात, आजची आपण सकाळ पाहिली, म्हणून त्या युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं, की थँक्यू देवा की तू आजचा एक सुंदर दिवस मला परत दाखवलाय, आणि या सुंदर दिवसात माझ्यासह माझ्या कुटुंबाला सुद्धा तू हा दिवस जगण्याची संधी दिली, त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. आणि हा दिवस अगदी याच पद्धतीने सकारात्मकतेने जगण्याची ही संधी, म्हणजे आजचा दिवस माझ्याकडनं आनंदाने जगला जावा याची ऊर्जा देखील तूच दे. आपण जे काही करतो, वी हॅव टू जस्ट सरेंडर टू हिम. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, आपल्या सगळ्या ऊर्जा आपण त्याच्यावर सरेंडर करून टाकायच्या. एव्हरीथिंग बाय हिज विल. ईश्वर देख रहा है, ईश्वर देखने वाला है. सगळंच्या सगळं त्याला सरेंडर करायचं आहे. त्यानंतर औरा क्लिन्झिंग. औरा क्लिन्झिंग साठी मी तुम्हाला सांगितलं होतं की बस रेकीची प्रार्थना करायची आणि 3 वेळा असं म्हणायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. तर या पद्धतीने 3 टाइम्स झालं तुमचं औरा क्लेन्झिंग. त्यानंतर काल जे मी तुमचं चक्रा मेडिटेशन क्लिन्झिंग आणि चार्जिंगचं घेतलं ते तुम्ही करू शकता. अन्यथा तुम्हाला मी एक औरा क्लेन्झिंगचं आपलं 7 चक्रांच्या एनर्जीचं बीज मंत्रांचं एक मेडिटेशन ऑडिओ तुम्हाला पाठवणार आहे. तो ऑडिओ तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणायचा आहे. ठीक आहे. एक ऑडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे, तो ऑडिओ तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये रेकीचे 5 तत्व जे आपण शिकलो, केवळ आज के लिए जीना है, कैसे जीना है, क्रोध नहीं करना है, चिंता नहीं करना है, जे काही ईश्वराने दिलं आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड ठेवायचं आहे, अगदी सजीव निर्जीव सगळ्या व्यक्तींना मदत करायची आहे आणि आपले कामं इमानदारीने करायचे, अशा 5 तत्वांसोबत जीवन जगायचं आहे. आणि अन्न पाणी चार्ज करायचं आहे. दिवसभरात जी काही नकारात्मकता आपण ग्रहण केली तिला जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर इट अँड बर्न इट. ही ऍक्टिव्हिटी करायची. आणि आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे जीवनामध्ये, कोणत्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहे त्या ब्रह्मांडाला सांगायच्या आहेत. जर त्या गोष्टी तुम्ही रात्री झोपताना येलो पेजवर रेड पेननी एक अफर्मेशन 21 टाइम्स लिहिलं, जी गोष्ट तुम्हाला महत्वाची, की मेरे पास आलिशान बंगला आहे असं जर कुणाचं स्वप्न असेल, असं अफर्मेशन, मी आलिशान बंगल्यात राहत आहे असं अफर्मेशन जर तुम्ही 21 टाइम्स रेड पेननी येलो पेजवर जर लिहिलं, तर हे मॅनिफेस्टेशनची खूप पॉवरफुल टेक्निक आहे. याच्यातनं तुम्ही तुमचं ड्रीम्स मॅनिफेस्ट करू शकता. तर अशी एका रेकी लेव्हल 1च्या साधकाची दिनचर्या असली पाहिजे. तर तुम्ही पुढील 90 दिवसामध्ये तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन बघू शकणार आहे. ठीक आहे. आणि आता जे साधक या ऊर्जांसोबत, आता ही 10% ऊर्जा आहे, या ऊर्जांसोबत पुढे जाऊ इच्छितात, त्यांना काय करायचं, तर ते आपलं सोमवारपासनं
रेकी लेवल 2 ची बॅच चालू होणार आहे, ज्याचं डिटेल्स तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मिळेल. आजपासून दर गुरुवारी कुठल्याही बॅचचं आपलं ऍडमिशन प्रोसेस गुरुवारी चालू होत असते. तर आज ऍडमिशन चालू होतील. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी वेळ आहे. आणि आपली जी फी आहे ती आहे 6,000 रुपये. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या कोर्सची मिळून फी जी आहे विथ लाईफ टाईम ऍक्सेस, लाईव्ह अँड रेकॉर्डेड सेशन, याचं तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेससाठी 6,000 रुपये फी आहे. ज्याचे पूर्ण डिटेल्स, पूर्ण कोर्स सिलेबस तुम्हाला दिलं जाणार आहे, की कशा पद्धतीने म्हणजे लिटरली सांगते की हा क्लास केल्यानंतर तुम्ही एक मास्टर हिलर म्हणून काम करू शकाल. लोकांना कुठलं क्रिस्टल सूट होतं, कशा पद्धतीने सूट होतं ते सजेस्ट करू शकाल. हरवलेल्या वस्तू तुम्ही पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून शोधू शकाल. अशा तुम्हाला डिटेलमध्ये खूप काही गोष्टी क्लासमध्ये शिकवल्या जाईल. सेकंड लेवलचं सिलेबस 10 दिवसांचं असतं, मास्टर लेवलचं 10 दिवसांचं, आणि तुमचे जे गिफ्टेड क्लास आहे ते 2-2, 4 दिवस, असं जवळपास 25 डेजचं सेशन असतं. सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार याच पद्धतीने आपलं सेशन चालत असतं. ठीक आहे. जेणेकरून 100% हिलर म्हणून, आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आज आपले बरेचसे स्टुडंट हिलिंगच्या क्षेत्रात काम करून मिनिमम ₹500 एका हिलिंगचं चार्ज करून दिवसाला 4 हिलिंग करून पर डे ₹2,000 इझिली अर्न करू शकतात. टायमिंग हाच असणार आहे, रेकॉर्डिंग तुम्हाला त्याचं मिळणार आहे. कारण आपली कुठली बॅच जी चालू होते, समजा आता ही 4:30 ते 5:30 आहे, तर ही बॅच मास्टर लेवल कम्प्लीट होईपर्यंत 4:30 ते 5:30 याच बॅच याच टायमिंगला चालणार आहे. ओके. सो बाकी डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर येतील की कशा पद्धतीने कोर्स असतं. एवढं तुम्हाला सांगते की कोर्समध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकाल, डिस्टन्स हिलिंग. तुमच्या ज्या सकारात्मक इच्छा पूर्ण कशा करायच्या आहेत त्याच्यासाठी विशबॉक्स टेक्निक, लोकांच्या व्यसन सोडवणं, मुलांचं मोबाईल सोडवणं, चुकीच्या नकारात्मक विचार डोक्यातनं काढतं, नोकरीसाठी टेलिपॅथिक हिलिंग, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह, इथे कुठेही अंधश्रद्धेला थारा नाही, वी आर वर्क ऑन द एनर्जी, आणि आपण याच्यातनं एनर्जी हिलिंग करत असतो. ठीक आहे. वी आर वर्किंग द एनर्जी हिलिंग. आता इथे एक मेसेज आला, ऑफलाईन क्लास आहे का? आता तुम्हाला ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लासचा फरक समजून सांगते. आम्ही जे काही सगळं शिकलो ऑफलाईन सेशनमध्ये शिकलो, कारण ज्यावेळेस आम्ही शिकलो 15 वर्ष आधी, तेव्हा ऑनलाईन क्लासेसची पद्धतच नव्हती. ठीक आहे. आता ऑनलाईन क्लासेस माझे भोपाळ युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे माझे पहिले गुरु. त्यांनी आमच्या शहरात 2 दिवसाचा वर्कशॉप घेतला होता. मी त्यांच्याकडनं रेकी शिकली. आता मला सांगा, 2 दिवसाच्या क्लासेसचं रेकॉर्डिंग करणं पॉसिबल आहे का? ते रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोचणं पॉसिबल आहे का? त्या क्लासेसचं रेकॉर्डिंग देऊ शकत नाही. प्लस फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूट, तो आवाज क्लिअर यायला पाहिजे, म्हणून जे रेकॉर्डिंगचा खर्च येतो तो खूप जास्ती येतो. एका दिवसाचं 25-50 हजार. मग 2 दिवसाचं प्रत्येक व्यक्तीचं राहण्याचं, खाणं बिणं सगळं अरेंज करावं लागतं. ते खूप कॉस्टली होऊन जातं ऑफलाईन. आणि जेवढं तुम्ही डोक्यात घ्याल तेवढंच तुम्हाला मिळेल. त्याचा रेकॉर्डिंग ऍक्सेस पण तुम्हाला देता येत नाही. पण ऑनलाईन मध्ये तुम्ही लाईफ टाईम, माझ्या लाईफ टाईम, ठीक आहे, मी माझ्या लाईफ टाईमची गॅरंटी घेते. तर माझ्या लाईफ टाईम जोपर्यंत मी हे क्लासेस घेणार तोपर्यंतचा रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशनचा ऍक्सेस तुम्हाला आहे. आज तुम्हाला काही गरज पडणार नाही. जनरली होतं काय, मी लाखो रुपयांचे कोर्स केलेले आहेत, पण गुरूंचा हँड होल्डिंग सपोर्टच भेटत नाही. जेव्हा तुम्हाला गुरुची गरज पडते, गुरुचा नंबरही नसतो आपल्याकडे. बरोबर आहे. पण आपली इतकी सुंदर टीम आहे की तुम्हाला प्रत्येक टाइम दिलेला असतो, त्या त्या टाइमनुसार गाईड मिळतं. आणि माझ्यापर्यंत माझी टीम तुमचे अडचणी पोहोचवून, इथून 4 वर्षांनी जरी तुम्हाला माझी गरज पडली, 10 वर्षांनी जरी गरज पडली, तरी सुद्धा आमच्या टीमकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतो, माझ्याकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतो. तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ऍडमिशनचं पूर्ण जे काही डिटेल्स राहील ते तुम्हाला ग्रुपवर पाठवल्या जाईल. ओके. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी कमिटेड आहे, पण ते सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहे उद्या. कारण उद्या आपलं मनी मंत्र आणि क्यूएनए सेशन, उद्याचे टॉपिक कोणते आपले? मनी मंत्र आणि क्यूएनए सेशन. तर तुमच्या माइंडमध्ये जे काही प्रश्न चालू असतील ते सगळे तसेच्या तसे ठेवा. त्या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सेशनमध्ये आपण देणार आहे, कितीही वेळ लागला तरी. ठीक है. चाहे 2 घंटे लगे, 3 घंटे लगे, आय एम रेडी टू आन्सर यू. ओके. ते माझं प्रॉमिस राहतं लास्ट डेला, की किती वेळ लागला तरी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे आपण देणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट, हे झालं आपलं ऍडमिशन प्रोसेस.
ठीक है, त्याच्यावर माझं असं नाहीये की बाबा अभी 10 मिनिट बचे है, नाही तो जिंदगी खत्म हो जाएगी, आत्ता ऍडमिशन करा, सगळं नाही. 4 दिवस तुमच्याकडे विचार करा. हार्ड अँड फास्ट कुठलंही काम नाही करायचंय, विचारपूर्वक करायचं आहे. मी माझ्या क्लासेसचं मला माहिती आहे, ब्रह्मांड किसी के नसीब का हम लेकर नहीं जा सकते. आणि जे आपल्याकडे अट्रॅक्ट होणार ते होणार आहे, जे नाही होणार आहे ते नाही होणार आहे. विषय संपला. त्याच्यामुळे जे लोक म्हणतात ना की आता 10 मिनिटाचीच ऑफर आहे, आता केली तर नाही. माझी 6,000 फी आहे, 6,000 इन्क्लुडिंग विथ जीएसटी आहे. सगळे टॅक्सेस पकडून ती फी आहे, विथ लाईफ टाईम ऍक्सेस, त्याच्यात तुम्हाला रेकॉर्डिंग लाईव्ह सेशन. आणि त्याच्यासोबत दोन माझ्याकडनं बोनस कोर्सेस आहे, ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउसिंग. क्रिस्टलमध्ये तुम्ही कुठला क्रिस्टल सजेस्ट करायचं, ग्रीड कसं लावायचं, कुणाला कोणतं क्रिस्टल सूट होतं, कसं सांगाल ते शिकवलं जाणार आहे. प्लस पेंडुलम डाउसिंग मध्ये तुम्ही कुणाच्याही प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकणार आहे. त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे. मजा येते, मला खूप पेंडुलम डाउसिंग शिकवायला खूप आवडतं. आधी या कोर्सची माझी 5,000 फी होती. पण मी एक कोकोनट डाउजिंग, जे नारळ आणि जमिनीतलं पाणी बिनी शोधणं, ते देऊन टाकलं एंजल थेरपीमध्ये गिफ्ट, आणि रेकीमध्ये देऊन टाकलं पेंडुलम डाउजिंगचं गिफ्ट. का बरं? कारण म्हटलं ना, प्रत्येकाची पैसे कमवण्याची एक इच्छा असते, ती माझी पूर्ण झालेली आहे. जितना आ रहा है आय एम हॅप्पी विथ दॅट. साथ में 1 रुपये का सिक्का भी जाता नाही. त्याच्यामुळे त्याचं लोड घ्यायचं नाही. ओके, चलो आगे बढ़ते. पण प्रोफेशन आहे, 10 लोकांचा स्टाफ सांभाळावा लागतो. त्याच्यामुळे जी एक नॉमिनल फी जेवढी आवश्यक आहे तेवढी आपण आकारलेली आहे. कारण तुम्हाला गंमत सांगते, मी क्लास केल्यानंतर त्या सरांचा क्लास जर काही कारणाने अडचण आली ना, आपलं अटेंड करणं नाही झालं, तर मी त्याच सरांचे क्लास रिपीट करण्यासाठी परत, जर पहिले 25 भरली असेल तर नंतर 22,000 भरावं लागते. असेही कोचेस मार्केटमध्ये आहेत. रिपिटेशनचे सुद्धा फीस घेतात, आपल्याकडे तसं नाही आहे. ओके. जीपे वगैरेचा सगळा नंबर तुम्हाला पाठवला जाईल, अकाउंट डिटेल्स पाठवले जातील, जीपे फोनपे डिरेक्टली अकाउंट ट्रान्सफर करून तुम्हाला जो खाली नंबर दिलेला जाईल त्या नंबरवर तुम्हाला पेमेंट स्क्रीनशॉट पाठवायचं आहे, स्वतःचं नाव पाठवायचं आहे. आणि मग तुम्हाला आमची टीम हळूहळू ऍड करण्याची प्रोसेस होते. मंडेला आपली 2 वाजेपर्यंत पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होऊन जाते. म्हणून ऍटलास जर कुणाला काही अडचण असेल तर सोमवारी 12 वाजेपर्यंत पेमेंट करू शकता. कारण मग कसं आहे, तेवढा वेळ लागतो आपल्याला टीमला तुम्हाला ऍक्सेस देणं, ग्रुपवर ऍड करणं, या सगळ्या प्रोसेस असतात. काय होतं, लोक 3 दिवस ऍडमिशन नाही करत, सोमवारी एवढी गर्दी होऊन जाते. आता या सोमवारी आमची एंजलची बॅच चालू झाली. सगळ्या लोकांना ऍक्सेस देता देता आमचा स्टाफ थकून गेला बिचारे, लिहून 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 लिहून. तर तो गोंधळ होतो, 2 लोक 3 लोक असूनही तिथे त्या अकाउंट डिपार्टमेंटला त्रास होतो ऍडमिशन ऍक्सेससाठी. ओके, चलो. सो नेक्स्ट आपण बघू आता आजार आणि त्याचं निदान. आजार आणि रेकीद्वारे त्याचं निदान. ठीक आहे. लिहत बसू नका, तुम्हाला जे पीडीएफ येणार आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेल, आज मी तुम्हाला पीडीएफ पण पाठवणार आहे, सगळे प्रॅक्टिकल व्हिडिओ पण तुमच्याकडे येणार आहे. ठीक आहे. तर पोटा संबंधित कुठलेही आजार, जसं उलटी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचित, मुहासे, काले दाग, सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ती, एवढ्या प्रॉब्लेमवर हात कुठे ठेवायचे बघा. सगळ्यात पहिले रेकीची प्रोसेस, रेकीला कॉल करायचं. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने आपण प्रार्थना केल्यानंतर एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर. हिलिंगचा एक नियम आहे, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करणं, ही एक संपूर्ण हिलिंग प्रोसेस आहे. हातातून संवेदना सुरू होऊन, हस्तस्पर्श नेहमी हलका असावा, बोट फाकलेली नसावी, बोट जोडलेली, हाताचा कप शेप, हस्तस्पर्श हलका, या पोझिशन मध्ये तुम्हाला हिलिंग करायचं आहे. ठीक आहे, हस्तस्पर्श हलका या पोझिशन मध्ये तुम्हाला हिलिंग करायचं आहे. त्यानंतर किसी भी प्रकार का सिरदर्द या माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, लिहत बसू नका, देणार आहे तुम्हाला सगळ्या नोट्स, लिहायचं काम नका करू, फक्त लक्ष द्या आता. किसी भी प्रकार का सिरदर्द या माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, मणिपूर चक्र एक हात, मणिपूर चक्र रूट चक्र, रूट चक्राचे हात दोन्ही हात जेनेटिक ऑर्गनच्या समोर, मणिपूर चक्र आणि रूट चक्र, एक हात मणिपूर चक्र एक हात रूट चक्र. इथल्या संवेदना सुरू होऊन संपल्यानंतर आपल्याला हात ठेवायचा आहे, तो म्हणजे एकात आज्ञाचक्र आणि एकात हृदय चक्र, एकात आज्ञाचक्र एकात हृदय चक्र. ठीक आहे.
हा. ओके. त्याच्यानंतर सर्दी जुकाम खासी गले की परेशानी आहे, थायरॉइड टॉन्सिल तकलीफ सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी मुक्तीसाठी एक हात गले पर दुसरा दूसरा हात स्वादिष्टान चक्र, कारण जलतत्वाशी रिलेटेड आहे. नाभीच्या तीन बोटं खाली एक हात गले पर दुसरा हात स्वादिष्टान चक्र पे. असं तुम्हाला अगदी शरीरावर कॅन्सरची गाठ जरी असेल त्याच्यासाठी देखील इथे हिलिंग प्रोसेस दिलेला आहे. पण रेकीची प्रॅक्टिस करत असताना कुठलाही औषधोपचार बंद करायचा नाही. औषधांना अन्न पाण्याला हिलिंग करून औषधं घ्या, लवकर फायदा होईल. पण रेकीची प्रॅक्टिस करताय म्हणून औषधं बंद करायचे असं कधी कुठलाही रेकी साधक सांगत नाही. औषधांसोबत रेकीची प्रॅक्टिस करून उत्तम परिणाम येतात. डॉक्टर स्वतः तुमचे औषधं हळूहळू कमी करतात आणि हळूहळू म्हणजे आपल्याकडे रिझल्ट आहे. थायरॉइड मी स्वतः त्याचं उदाहरण आहे. माझ्या सेकंड प्रेग्नन्सी नंतर मला थायरॉइड डिटेक्ट झालेला होता आणि आता माझा लहान मुलगा 15 वर्षाचा आहे. त्याच्या जन्माच्या 1.5 वर्षापर्यंत मला थायरॉइडची गोळी चालू होती. मग मी प्रॉपर हिलिंग केलं आणि त्याच्यानंतर लिटरली आता वर्षातनं दोनदा मी थायरॉइड चेक करते. टचवूड मला गेल्या 13-14 वर्षामध्ये कुठलीही थायरॉइडची गोळी घ्यायची आवश्यकता पडली नाही. आणि आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं शुगर बीपीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. 4 स्टेजचा कॅन्सर देखील रिकवर झालेला आहे. हे सगळे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर त्यांचे विद्यार्थ्यांचे अनुभव बघू शकता. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तिथे स्टुडंटचे टेस्टिम्युनियल आहेत, जे तुम्ही बघू शकता की लोकांच्या जीवनामध्ये कसे सकारात्मक बदल घडलेले आहेत. तर या पद्धतीने सगळे प्रोटोकॉल तुम्हाला दिलेले आहेत. ओके. तर आता मी तुमचं एक मॅजिकल हिलिंग होओपोनो प्रेयरद्वारे घेणार आहे. तर सगळ्यांनी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन घ्या आणि आज ब्रह्मांडाला सांगून द्या की मी इथून पुढे निरोगी सुखी आनंदी राहणार आहे. त्याच्यासाठी स्वतःला पूर्ण इन्व्हॉल्व करा या प्रॅक्टिकलमध्ये. यू विल सी द मॅजिक आफ्टर 20 मिनिट्स. ओके. रेडी. खुशी. चला या. जीवनातनं सगळ्या दुःखांना बाहेर काढण्यासाठी रेडी आहात. आज अलाव करायचंय स्वतःला. प्रयत्न करा, 15-20 मिनिटं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आज आपण त्या मॅजिकला स्पर्श करणार आहे जिथून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप काही पॉझिटिव्हिटी मिळवणार आहे. ओके. जेवढं छान सुंदरपणे अलाव कराल तेवढा सुंदर अनुभव येणार आहे. सरकून जा इकडे. दार बंद करा. सो पाणी पाणी हातात घेतलं असेल
त्या पाण्याला, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, हे पाणी मला माझ्या आतमध्ये असलेल्या सगळ्या नकारात्मकतेला रिलीज करण्यासाठी मदत करत आहे. आजच्या या ध्यान साधनेतनं माझ्या शरीर, मनावर ज्या कुठल्या निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्या निगेटिव्हिटीला दूर करण्यासाठी मी आज अलाव करते. आय एम जस्ट अलाविंग टू रिमूव्ह ऑल निगेटिव्हिटी. थँक्यू. त्या पाण्याला आभार माना. 2 घोट पाणी पिऊन घ्या आणि डोळे हलके बंद करा. आय प्रॉमिस की जे लोक पूर्ण श्रद्धेने आजचं हे ध्यान करतील, या ध्यानातनं तुम्ही, एक मराठी गाणं होतं, फिरूनी नवी जन्मे नमी, तुम्ही तुमचंच एक नवीन व्हर्जन मिळवणार आहेत. आणि इथून पुढे, कारण आपल्या क्लासचा उद्या लास्ट डे आहे, रेकीच्या सेशनचा आजचा लास्ट डे, उद्या आपला मनी मंत्र आणि Q&A हे सेशन आहे. तर तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे संपूर्ण आनंदाची प्राप्ती चा स्पर्श तुम्हाला व्हावा, त्यासाठी पूर्ण ऊर्जांनी सरेंडर होऊन आजच्या या ध्यानात सहभागी व्हायचंय. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, आणि आजच्या या दिव्य उपचारक हिलिंगच्या ध्यान साधनेमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. हातात घेतलेला ग्लास बाजूला ठेवून द्या. दोन्ही हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. तळहात आकाशाकडे ठेवायचे आहे. आणि पुढील 15 ते 20 मिनिटं आपल्या जीवनाला संपूर्ण आनंदासाठी परवानगी द्यायची आहे. संपूर्ण आनंदासाठी परवानगी द्यायची आहे. डोळे हलके बंद, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीरातील, मनातील संपूर्ण तणाव, दुःख बाहेर जात आहे. तुमच्या जीवनामध्ये जो काही तणाव तुम्ही आजपर्यंत सहन केला आहे, जे दुःख तुम्ही सहन केलेलं आहे, ते संपूर्णतः बाहेर जात आहे. येणाऱ्या श्वासासोबत तुम्ही जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जा ग्रहण करत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही अधिक रिलॅक्स होत आहे. रिलॅक्स होत आहे. आता एकदा आपल्या शरीराला, शरीरातील व्हायब्रेशनला बघा. आता बंद डोळ्यांनी तुमच्या शरीरावर जिथेही वेदना असतील त्या वेदनांकडे बघा. एखादी दुःखद आठवण मनामध्ये दडलेली असेल, त्या आठवणीला बघा. त्या आठवणीच्या देखील, त्या दुःखद आठवणीचाही शरीरावर कुठेतरी तणाव असेल, त्या तणावाला बघा. कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण या वेदना, या तणावाला आपल्या शरीरातून, आपल्या औरातून कायम स्वरूपी बाहेर काढणार आहे. कायम स्वरूपी बाहेर काढणार आहे. कायम स्वरूपी बाहेर काढणार आहे. फक्त बघा त्या तणावाला. फक्त बघा त्या तणावाला. दोन्ही हात आता हृदयावर ठेवायचे आहेत. दोन्ही हात हृदयावर. आणि आता
आपण क्षमा प्रार्थना करतो आहे. कारण आजपर्यंत आपण हे जीवन जगत असताना अगदी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना या देहाकडे कधीच लक्ष दिलं नाही. या देहावर पाहिजे तसं कधीच प्रेम केलं नाही. जस्ट से आय एम सॉरी. शरीराला माफी मागा की आजपर्यंत सगळ्यांची काळजी घेताना मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. सगळ्या जबाबदाऱ्या निभवताना मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. तुझ्या क्षमतेपेक्षा जास्ती काम मी तुझ्याकडनं करवून घेतलं. मी चुकलो. मी चुकले. आय एम सॉरी. आय एम सॉरी. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या शरीराच्या आतमध्ये अनेक वेदना मला प्राप्त होत होत्या. मी त्या वेदनेकडे दुर्लक्ष करूनही सतत तुला राबत ठेवलं. आय एम सॉरी. आय एम सॉरी. त्यासाठी मला माफ कर. मी खूप तुझ्याकडनं कष्ट करून घेतले. ईश्वराने हे सुंदर शरीर मला दिलं, पण मी त्या शरीराकडे नीट लक्ष देऊ शकलो नाही. म्हणून या शरीरामध्ये काही आजार आलेत. त्यासाठी आय एम सॉरी. खरंच, जेव्हा मला तुझी साथ देण्याची गरज होती तेव्हा मी तुला पौष्टिक आहार देऊ शकलो नाही. त्यासाठी आय एम सॉरी. आजपर्यंत जो जो चुकीचा आहार मी ग्रहण केला, ज्यामुळे तुझ्या वर ताण आला, हे देहा, त्यासाठी आय एम सॉरी. हे माझं शरीर, तुला मी आजपर्यंत दिलेल्या प्रत्येक त्रासासाठी सॉरी. ज्यामुळे आज माझ्या या शरीरावर असंख्य वेदना मी सहन करत आहे. मानसिक दृष्ट्या जो ताण मी सहन केला त्याच्यामुळे तुला जो त्रास झाला, त्या सर्व कटू आठवणींसाठी आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आजपर्यंत मी तुला कधीही दुखावलं असेल, मी तुझी काळजी घेतली नाही, त्यासाठी आय एम सॉरी. हे शरीरा मला माफ कर. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. मी इतक्या वर्षात तुझी कधीही काळजी घेतली नाही, पण तरी देखील तू आजपर्यंत मला जिवंत ठेवलेला आहे. मी तुझ्यातूनच जीवनाच्या सगळ्यात सुखदुःखांचे अनुभव घेतले, त्यासाठी मी तुझी आभारी आहे. आणि मी केलेल्या प्रत्येक तुझ्यावर अन्यायासाठी मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. आजपर्यंत जे जे अन्याय मी तुझ्यावर केले आहेत, त्या प्रत्येक अन्यायासाठी मला माफ कर. तुला दुखत असताना पाहिजे असलेला मी आराम देऊ शकलो नाही, त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. मी खूप त्रास दिले तुला. खूप कष्ट दिले आहेत तुला. प्रत्येक कष्टासाठी मला माफ कर. तुला दिलेल्या प्रत्येक त्रासासाठी मला माफ कर. आय एम सॉरी. आय एम सॉरी. माझ्या चुकांमुळे तुझ्यावर जो ताण पडतो आहे, जे माझं वाढलेल्या वजनामुळे तुला माझ्या शरीरातल्या आंतरिक ऑर्गनला जो ताण पडतोय, त्या ताण पडणाऱ्या प्रत्येक ऑर्गनला मी माफी मागतोय. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. माझ्या हृदयावर जे दुःख मी दिले आहे, त्या हृदयाचं माफी मागायची आहे. जस्ट से आय एम सॉरी. हे हृदया मला माफ कर. माफ कर. माफ कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि आजपर्यंत मी इतका त्रास दिल्यानंतरही माझ्या
शरीरातील प्रत्येक ऑर्गन काम करत आहे, त्यासाठी तुझे कोटी कोटी आभार. कोटी कोटी आभार. या डोळ्यांनी मला सुंदर जग बघता येतं, त्यासाठी या डोळ्यांचा आभार. या कानांनी मला सुंदर ध्वनी ऐकता येतात, त्यासाठी कानांचा आभार. या जगतामध्ये संवाद साधण्यासाठी माझ्या मुखातनं जे शब्द निघतात, त्यासाठी या मुखाचा आभार. माझ्या शरीरातील अंतरंगातील प्रत्येक ऑर्गन जो निरंतर मला जगवण्यासाठी कार्य करत आहे, त्या प्रत्येक ऑर्गनचा आभार. प्रत्येक ऑर्गनचा आभार. मी कितीही कष्ट दिले तरी माझ्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन काम करत आहे, त्यासाठी प्रत्येक ऑर्गनचा आभार. प्रत्येक ऑर्गनचा आभार. प्रत्येक ऑर्गनचा आभार. आज मी माझ्या शरीरातील प्रत्येक वेदनेला एकदा बघायचं आहे. प्रयत्न करा. जिथे ही वेदना आहे, ही वेदना फक्त आता काही क्षणांसाठी आहे. काही क्षणांसाठी आहे. कारण आता आपण स्वप्रेमाची ऊर्जा अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या ब्रह्मांडी ऊर्जांसोबत कनेक्ट करतो आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी उपचारक ऊर्जा, ज्यात करुणा आणि प्रेमाची ऊर्जा आहे. आज अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांसोबत जी दिव्य करुणा आणि प्रेमाची ऊर्जा आहे, ती तुमच्या शरीराला स्पर्श करत आहे. आणि जिथेही जास्ती वेदनेच्या संवेदना आहे, दुःखाच्या संवेदना आहे, त्या वेदनेला स्पर्श करून तिथे दिव्य उपचार करत आहे. दिव्य उपचार करत आहे. दिव्य उपचार करत आहे. आज तुमचे हात हृदयावर आहेत आणि हृदयावर हात असताना प्रत्येक ऑर्गनला जणू स्पर्श करून तुम्ही आज आय लव्ह यू म्हणत आहे. स्वतःच्या प्रेमात पडायचं आहे. आपल्या शरीरात वाहणाऱ्या प्रत्येक सेलला जस्ट से आय लव्ह यू, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. प्रत्येक ऑर्गनला म्हणा आय लव्ह यू. जो हृदय संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करतोय, त्या हृदयाला जस्ट से आय लव्ह यू. प्रत्येक श्वास आपल्याला देतोय, त्या लंग्सला आय लव्ह यू. आपण चुकीचा पदार्थ जरी ग्रहण केला तरी आपल्याला जगवण्यासाठी तो चुकीचा पदार्थ पचवण्याची क्षमता ठेवतोय, त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आय लव्ह यू. शरीराचा प्रत्येक सेल, प्रत्येक कोश, प्रत्येक ऑर्गनला आय लव्ह यू. जसे आज सांगा या शरीराला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि इथून पुढे मी तुझ्या आरोग्याची 100% काळजी घेणार आहे. मी तुझ्या आनंदाची आजपासून जबाबदारी घेत आहे. मी तुझ्या आरोग्याची आजपासून जबाबदारी घेत आहे. यस, मी तुझ्या आनंदासाठी आजपासून मी स्वतः जबाबदार आहे. मी तुझ्या आरोग्यासाठी आजपासून मी स्वतः जबाबदार आहे. यस, आय एम रिस्पॉन्सिबल. 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 आणि आता हे दिव्य ब्रह्मांडी हिलिंग ऊर्जा तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जिथे कुठे वेदनांचे कारण असेल, तिथे तुम्हाला उपचार प्रदान करत आहे. एक चेहऱ्यावर हलक स्मित हास्य घेऊन या उपचाराला स्वीकारा. जो उपचार तुम्ही ग्रहण करत आहे, त्या उपचाराला स्वीकारा. यस, यू आर वंडरफुल. यू आर वंडरफुल. यू आर वंडरफुल. तुम्हाला अधिक आनंदी, अधिक प्रसन्न ही ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. शरीरातील प्रत्येक सेलला जस्ट से थँक यू. जस्ट से थँक यू. जस्ट से थँक यू. आज तुम्ही प्रत्येक वेदनेपासून मुक्त झालाय. मुक्त झालाय. मुक्त झालाय. अगदी परमनंटली प्रत्येक वेदनेपासून
मुक्त झालाय, मुक्त झालाय, मुक्त झालाय. इथून पुढील प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदी आहात, आरोग्य संपन्न आहात, संपूर्ण ऊर्जांनी परिपूर्ण आहात, संपूर्ण ऊर्जांनी परिपूर्ण आहात, संपूर्ण ऊर्जांनी परिपूर्ण आहात, संपूर्ण ऊर्जांनी परिपूर्ण आहात. याच परिपूर्णतेसोबत स्लोली स्लोली कम बॅक विथ स्माइल, वंडरफुल स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. स्वतःचं नाव घेऊन आज हृदयाला घट्ट पकडून सांगा, येस आय लव्ह यू. सांगा स्वतःला की मी तुझ्यावर प्रेम करतोय. आजपासून तुझी जबाबदारी माझी आहे, तुझा आनंद माझा आहे. येस आय लव्ह यू. येस आय लव्ह यू. येस आय लव्ह माय सेल्फ. आय एम द हॅपीएस्ट पर्सन. आय एम द हॅपीएस्ट पर्सन. आय एम द हॅपीएस्ट पर्सन. येस. विथ स्माइल, slowly come back, slowly come back. It's wonderful. Good. काय झालं वृषाली मॅडम, बोला. बराचसा फरक जाणवला मॅडम. म्हणजे 2-3 वेळा जशी झोप वगैरे येत होती ना, आज काहीच नाही. आज डोकं पण हलकं आणि एकदम असं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. आज स्वतःलाच नव्या प्रेमाने भेटलो आपण. हो. खूप छान. गुड, वंडरफुल. अंजली लोकरे मॅडम. मॅडम, जेव्हा तुम्ही सांगत होतात की तुम्हाला जिथे दुखतं तो भाग तुम्ही अनुभव करा तिथे, आणि हृदयात काही तुमच्या गोष्टी असतील तर काही क्षणांसाठी मला हृदयात असं रुतल्यासारखं झालं. 2-3 वेळा, म्हणजे आपण हे जे आपलं सेशन होतं त्याच ठिकाणी, म्हणजे मला हृदयाचा अजून तरी प्रॉब्लेम नाहीये काही, पण मला त्या ठिकाणी असं रुतल्यासारखं आणि खूप जड झाल्यासारखं एका हृदयाच्या एका ठिकाणावर पर्टिक्युलरली असं 2-3 वेळा जाणवलं. पण आता हलकं वाटत असेल. आता हलकं वाटतंय, पण त्या प्रोसेसच्या दरम्यान 2-3 वेळा असं रुतल्यासारखं काहीतरी, खूप जड झाल्यासारखं हृदय असं काहीतरी वाटत काही होतं. भावना, काही फिलिंग आपल्याला कळतही नसतात, पण त्या मनाच्या गाभाऱ्यात खूप डीप रुतलेल्या असतात. आपल्या शरीरावर उमटणारा आजार देखील त्याचंच एक प्रतीक असतं. हार्ट अटॅक अचानक येत नाही. हा. त्याला कुठंतरी बऱ्याच वर्षाच्या त्या संवेदना जबाबदार असतात. आणि विशेष करून खूप भावना दडपल्या जातात जीवनामध्ये, ज्या भावनांना मुक्त होण्यासाठी आपण कधीच प्रयत्न केलेलाच नसतो. आणि आपल्याकडे प्लॅटफॉर्मच नसतो ना, आपलं कोणी ऐकून घेईल, आपल्याला समजून घेईल वाटतच नाही आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, कोणाची गरज नाही, कागदावर लिहा. रोजच्या रोजचा जो काही कचरा मनावर येतो, जस्ट राईट डाऊन, जस्ट टिअर दॅट अँड बर्न इट. तुकडे करा आणि जाळून टाका. यू विल फील द चेंज. का बरं प्रत्येक वेळेस कोणीतरी सांगायला हवंच? आपणच बरोबर. आपल्याशी नवी मैत्री करायची आणि रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक घट्ट मिठी मारून आय लव्ह यू म्हणायचं. येस, आय एम टेकिंग युअर रिस्पॉन्सिबिलिटी. करा ना स्वतःला आनंदी. करा नवे स्वतःची मैत्री. बघा आयुष्य कसं असतं, कधी एकटं पडणार नाही. बरोबर. विल एन्जॉय दॅट मुमेंट. ग्रेट. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. किती लोकांना डोळ्यातनं असं खूप रडायला आलं होतं की नाही यार, बहुत हो गया, आज तक मैंने बहुत सहन किया है. असे किती लोकांना वाटलं की नाही, मी माझ्या डॉक्टर दीपाली. बोला मॅडम. मॅडम, म्हणजे एक पूर्ण मेडिटेशन चालू असताना एक 5-7 मिनिट तर पूर्ण वेळ रडले नाही मी. म्हणजे आपण रडताना कसं स्ट्रेस असतो आपल्याला, म्हणजे मानसिकरित्या पण काहीतरी स्ट्रेस असतो. स्ट्रेस नव्हता, पण पूर्ण 5-7 मिनिट पूर्ण वेळ डोळ्यातून अश्रू जात होते कंटिन्यू.
सध्या काही स्ट्रेसफुल कंडिशन नाही, काही नाही, माझ्या विचारही मनात नाही, पण ते जे काही होतं निगेटिव्हिटी आधीची वगैरे काही असेल ती सगळी निघाली आणि तीच एकदम वेळ रिलॅक्स वाटतंय आपल्याला आता. कळतच नाही की आपण हे भावनांच्या स्वरूपात काय काय दडून ठेवलेलं आहे. बघा, शरीरामध्ये कुणाला कधी बॅक पेन होतो, कुणाला कधी पोटात दुखतं, कुणाला मानेत दुखतं, कुणाला डोक्यात. याच्या सगळ्या या वेदनांच्या मागे कारण आहे जे आपण आपल्या जीवनामध्ये कधीतरी खूप सप्रेशन सहन केलेलं असतं, ज्या भावना कधी कुणाजवळ व्यक्तच झालेल्या नसतात, आणि त्या सप्रेशन मधनं साठलेलं आज बऱ्याच लोकांचं निघून गेलं. त्याच्यामुळे वो जो हुआ अच्छा हुआ. ग्रेट. आता कसं वाटतंय दीपाली मॅडम? आता एकदम छान वाटतंय मॅडम, एकदम मोकळं मोकळं वाटत आहे. ग्रेट. खूप छान. ग्रेट. थँक थँक्यू. थँक्यू. ज्योत्स्ना चव्हाण. स्माईल वेलकम मॅम. स्माइल वेलकम. मी याच्या आधी क्लास केलाय, माझा मास्टर क्लास झालाय. माझ्यामध्ये खूप चेंज झाला. खूप इतकी निगेटिव्ह होती ना मी, इतकी म्हणजे शब्दात मला सांगता नाही येणार. जे दुःख पकडलेलं होतं एकदम 35 वर्षापासूनच एकदम गायब. एवढा चेंज झालाय. थँक्यू मनासाठी मला बोलायचं होतं. थँक्यू सो मच. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. असा अनुभव भेटला की वाटतं की नाही यार, अपना जो क्लास लेने का उद्देश्य है वो सफल हो गया. ग्रेट. सा काय स्कंदा, काय नाव आहे मॅडम? स्कंदा. ओके, नवीन नाव पहिल्यांदा बघितलं. बोला. मॅडम खूप छान वाटतंय तुमचं सेशन हे जॉईन केल्यापासून. म्हणजे पहिल्यांदा मी खूप टेन्शन मध्ये आणि अशी एकदम डिप्रेशन मध्ये असायची, पण जेव्हापासून तुमचं हे सेशन अटेंड केलंय तर सगळे प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेले नाहीयेत, पण जे टेन्शन जे असतं ना ते त्याच्यामधून मी बाहेर पडलीये. आता सतत आनंदी असते मी. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. खूप थँक्यू अँड ऑल द थँक्यू. बेस्ट. थँक्यू. आशा मॅडम. नमस्ते मॅम. मॅम तुमचा शब्द आणि शब्द म्हणजे अगदी काळजाला असा ढसण्यासारखा होता माहितीये. मी कंटिन्युअस रडत होती मॅम. खूप सुंदर, म्हणजे तुम्ही इतकं छान आहे मेडिटेशन घेतलं ना हे, की शब्द इतके कुठून एवढे तुम्ही गोळा केलेत. खरंच खरंच खूप छान, खूप छान. कंटिन्युअस रडत होती मॅम मी. खरंच खूप हलकं वाटलं. थँक्यू 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 छान हो. सो मच. सर्व्हिसिंग झाली आज. छान. खरंच खरंच खूप खूप रडली मॅम मी. खरंच छान. शब्द खूप थँक्यू. छान वापरले तुम्ही. खरंच खूप थँक्यू. खूप खूप. जयश्री मॅडम. बोला. काही बोलायच्या अगोदर पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करते मॅडम. कारण काल पण मला आहे ना असं नाही का डोक्यात इतकं असं सुन्न झाल्यासारखं झालं नाही. 2-3 सेकंदापुरतं एवढं डोकं दुखलं, तसं डोकं आज दुखलं. पण आतून असा कंठ दाटून आल्यासारखं झाला. डोळ्यात वगैरे पाणी अश्रू नाही आले तेवढ्या म्हणजे त्या अवस्थेत, पण त्याला इतकं कंठ मोकळं दाटून आल्यासारखं झालं. मोकळं करा मॅडम, कारण जोपर्यंत तो दाटून आलेला कंठ हुंदक्यांच्या स्वरूपात बाहेर पडणार नाही तर ते जे साठलेलं आहे ते सफरिंगचं कारण ठरेल. आणि जर आपल्याला त्या सफरिंग मध्ये नाही जायचं आहे, व्यक्त व्हा, मोकळं व्हा. आज कागदावर लिहा जे भाव इथे आले आणि बाहेर निघाले नाही. जस्ट राईट. हा, थँक्यू मॅडम. थँक्यू. दर्शना मॅडम. दर्शना मॅडम माईक ऑन करा. मॅडम खूप खूप थँक्यू मॅडम. खूप धन्यवाद. खूप छान वाटलं, इतकं हलकं वाटलं. अक्षर डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. ती खूप हलकं वाटलं नंतर ना. ग्रेट. खूप आणि छान. हे सगळं करायसाठी खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्राजक्ता मॅडम. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली जसं अफर्मेशन पाणी पिलं ना तेव्हाच असं घशापासून चेस्टमध्ये हेवी हेवी वाटायला लागलं. आणि नंतर जसं आपण सुरू केलं मेडिटेशन तर खूप असं हीट हीट जाणवायला लागली. आणि नंतर मग थंड आणि बरं वाटायला लागलं. ग्रेट. खूप असं घाम फुटल्यासारखा झाला मला नंतर. ओके. मोनिका. थँक्यू व्हेरी मच. एकदम थँक्यू. थँक्यू. मोनिका ताई. माईक ऑन करा मॅडम. भावना नेगे. बोला. हाँ, थैंक यू मैडम। मुझे भी बहुत ज्यादा मतलब रोना आया।
और अभी मुझे रिलैक्स लग रहा है। ग्रेट. खूप थैंक यू। थँक्यू थँक्यू. मोनिका, चला. सो आज जे आपण हे ध्यान केलं, तुम्हाला काय वाटलं? इतकं दुखलं पहिले. हम्म. आणि त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस असा हात ठेवला शेतीवर त्यावेळेस डोळ्यातून पाणी आले सर. ओके. पहिले इकडे असं एकदम दुखायला लागलं. बघा, आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेदना आपण साठवून ठेवलेल्या आहेत, त्या सर्व वेदना, कुठेतरी ज्या भावना, पाणी पिऊन घ्या आता थोडं, ज्या भावना तुम्ही साठवून ठेवलेल्या आहेत त्या भावनांचं रिफ्लेक्शन आहे. त्याच्यामुळे जस्ट अलाव युअर सेल्फ. कारण जोपर्यंत या भावनांचं निचरा नाही होणार, आपल्याकडे बेसिन वगैरेचा पाईप जेव्हा तुंबतो, तो तसा 8-10 दिवस राहू द्या, एक घाण वास येईल त्या पाण्याला जेव्हा ते पाणी तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करा. अगदी आपलं शरीर देखील, एक लक्षात घ्या, 70% पाणी या पृथ्वीवर आहे. आणि काल जे मी म्हटलं की पौर्णिमा आणि अमावस्येचा जर 70% पाण्याचा भरती ओहोटीचा परिणाम एवढ्या मोठ्या समुद्रावर होतो, पौर्णिमेला भरती येते, अमावस्येला ओहोटी येते, मग आपलं शरीर देखील 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि मसुरे इमोटोचे जे प्रयोग आपण शिकलो ना, की पाण्याला जसं अफर्मेशन द्याल तसा बदल पाण्यात होतो. आपण हे बघितलं, प्रॅक्टिकल मसुरे सायंटिस्ट मसुरे इमोटोंनी केलेले आहे. थोडं गुगलवर सर्च करून अजून डीप माहिती तुम्ही घेऊ शकता. मग आपल्या शरीरामध्ये जे 70% पाणी आहे, आपले विचार स्वतःप्रती, इतरांप्रती जर सकारात्मक नसतील, सतत नकारात्मकतेचे, भीतीचे विचार आपल्या अंतर्मनात येत असतील, तर कळत नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होऊन राहिलाय ना. मग आपण म्हणतो की मला हे पाहिजे नव्हतं, माझ्या जीवनात आलं कुठून? पेरणी तर आपणच केलेली असते कळत नकळत. आणि म्हणून जसं आपण रोज घराला झाडू मारतो, लादी पुसतो, त्याच पद्धतीने आपल्याला मस्तिष्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला रोज मोकळीक करा. ते लिहा, पाडा, जाळा आणि रोज काय पाहिजे आहे त्या पॉझिटिव्हिटी माइंड पर्यंत पोहोचवा. यू विल सी द मॅजिक इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा सुंदर संगम बघणार आहे. रेकी शिकण्यासाठी नाही आहे, परत परत सांगते, रेकी जीवन जगण्याची कला आहे. एकदा का या रेकीच्या पंचतत्वासोबत मी सांगितलेली प्रॅक्टिस तुम्ही चालू केली, 5 तत्वांसोबत, मग बघा आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. आयुष्य बदलण्यासाठी विचार करा की तुमच्याकडे असलेल्या डिग्र्या, तुमच्या खिशात असलेले पैसे, हा तो आनंद देत नाही जो तुम्ही प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वासासोबत आनंदी राहायला शिकलात ना. त्याची तोड तुमचे बँक बॅलन्स देऊ शकत नाही, किंवा तुमच्या कपाटात असलेले कपड्यांचे ढिग देऊ शकत नाही. नाही देत आनंद. तो खरा आनंद जो असतो ना, जेव्हा तुम्ही मनापासनं, अंतर्मनातनं एक मोकळा श्वास प्रत्येक क्षण घेऊ शकत असाल, सकाळी उठल्यावर तुम्हाला ते फिलिंग येतं की यस, थँक्यू की आजचा दिवस मी वंडरफुल जगणार आहे. आणि रात्री झोपताना ते फिलिंग येत असेल की यस, थँक्यू देवा की आज तू हा दिवस दिला ना, तो मी सत्कारणे लावला, मस्त जीवन जगले. त्या लाईफला जगून बघा. आणि हे रेकी सोबत 100% शक्य आहे. जेव्हा रेकी ऊर्जांसोबत आपण या जीवनाला जगायला लागतो ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. वेगळं काही करायची गरज राहत नाही. लोकही तेच राहतील, जीवनही तेच राहील. पण आपण रेखेच्या 5 तत्वांसोबत जगायला लागल्यामुळे आयुष्याचा स्माईल नक्की वाढलेला राहील. तुमच्या असण्या मात्राने लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचे, आनंदाचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतील. नाही तर आपल्याकडे एखादा व्यक्ती आला, आत्ता का नाही उठून जात, हे फिलिंग येतं. पण तुम्ही गेल्यावर लोकांच्या जीवनामध्ये ते पॉझिटिव्हिटीचे व्हायब्रेशन्स तयार होतील. आणि त्याच व्हायब्रेशन्स या रेकी ऊर्जांच्या 5 तत्वांमुळे आणि रेकी सोबत जगल्यामुळे येतात, ज्याचा अनुभव
इथून पुढे तुम्ही जशी जी आज मी सांगितली हळूहळू प्रॅक्टिस चालू करा. उद्या आपण मनी मंत्र आणि प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. तर आता आजच्या सेशन बद्दल किंवा आतापर्यंतच्या सेशन बद्दल काही प्रश्न असतील तर आपण एक दोन प्रश्न घेऊया. एनी क्वेश्चन, रेज युअर हँड. बाकी उद्या आपला Q&A सेशन आहेच. परमार सर बोला. माईक ऑन करा सर. मॅडम, माझा प्रश्न आहे की जर आपल्याला दुसऱ्याला रेकी द्यायची आहे तर आधी काय करायचं आणि दिल्यानंतर काय करायचं? हा, छान प्रश्न आहे. तुम्ही दुसऱ्यांना जरी रेके देत असाल तरी पहिले स्वतः एक ग्लास पाणी चार्ज करून प्यायचं आणि स्वतःचा 1 2 3 4 5 प्रोसेस कम्प्लीट करायची आणि मग एनर्जी बॉल क्रिएट करून दुसऱ्यांना हिलिंग करायचं. ठीक आहे. बरोबर. आणि ते हिलिंग झाल्यानंतर नाभीपासनं कट 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 डिलीट डिलीट करणं विसरायचं नाही. कारण जेव्हा आपण एखाद्याला हिलिंग करतो तेव्हा आपण त्याच्या एनर्जी बॉडीमध्ये प्रवेश करतो आणि त्या एनर्जी बॉडीमध्ये जर आपण तसंच राहिलं म्हणजे लिटरली तुम्हाला गंमत सांगते. परवा मी जेव्हा हिलिंग केलं आणि चूक माझीच होती की मी ऑलरेडी 500 लोकांचं अटेंडमेंट सकाळपासून झालं होतं. तुमचे 250 लोक आणि दुपारी एंजलच्या बॅचमध्ये 250चं अटेंडमेंट झालं परवा. आणि परत मी एका मॅडमचं हिलिंग केलं मानेचं. स्पॉन्डिलोसिस त्यांचा हात वर जात नव्हता. तुम्ही सगळे त्याला उपस्थित होता. हो. बट काल अचानक मी ते गडबडीत काय झालं, माझं प्रोटेक्शन शिल्ड काढायला म्हणजे घ्यायचं विसरून गेली आणि केलं. तर काल अक्षरशः मला मानेपासून हाताचा पेन झाला. असं होतं. का बरं होतं? रेकीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. पण जर आपण प्रोटेक्शन शिल्ड घेतलीच नाही किंवा ती एनर्जी तिथे डिस्कनेक्ट केली नाही तर आपण त्या ऊर्जा सेक्टरमध्ये राहतो. आणि म्हणून हिलिंग झाल्यानंतर नाभीपासनं कट 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 डिलीट करून आपल्या औराला लॉक करणं गरजेचं असतं. एवढी काळजी फक्त रेकीमध्ये आपल्याला घ्यायची असते. अदरवाईज रेकीचे कुठलंही तुम्हाला साईड इफेक्ट होत नाही. ठीक आहे. मॅडम, प्रॅक्टिस जी आहे ती सकाळी करायची आणि ती कशी करायची आहे? म्हणजे सकाळी जे मी सांगितलं मगाशी, जर तुम्ही लेट जॉईन केलं का, आज सकाळी प्रॅक्टिस काय करायची ते मी एक्सप्लेन केलं. मी 5 मिनिटं उशीर झाला होता तर मॅडम. आजचा व्हिडिओ बघा. तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलंय की नेमकी मॉर्निंग रात्रीपर्यंत काय प्रॅक्टिस करायची ते एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे मॅडम, चालेल. थँक्यू. ठीक, ओके. आणि जर कधी वाटलंही एखाद्याचं हिलिंग केल्यानंतर थोडं डिस्टर्बन्स, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं सेंधव मीठ टाकून द्यायचं आणि त्या पाण्याने अफर्मेशन द्यायचं की माझ्या शरीर मन 7 चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी आली असेल तर ती मी रिमूव्ह करत आहे. अच्छा. आणि हात जर धुतले हा- मिठाच्या पाण्याने हात धुवून की? टाकायचे, मिठाच्या पाण्याने हात धुवून टाकायचे. ओके ओके मॅडम, ठीक आहे. ठीक थँक्यू आहे. व्हेरी मच. ओके. इथे एक प्रश्न आलेला आहे. डॉक्टर मेडिसिन देतात मग त्यांना त्रास का होत नाही? डॉक्टर फिजिकल बॉडीवर कुठलाही एनर्जीशी कनेक्शन करत नाही. दे आर नॉट कनेक्टेड विथ एनी काइंड ऑफ एनर्जी. ठीक आहे. त्यांचा ते एनर्जी फील्डवर वर्क करत नाही. ते फक्त तुमच्या फिजिकल बॉडीचे सिमटम्स वरून औषधं देतात. ते तुमच्या आपण हिलिंग करतो म्हणजे काय आहे, त्यांच्या एनर्जी लेवलवर जाऊन हिलिंग करत असतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी होत असतात. खडे मीठ आपण फ्लोअर क्लिनिंगसाठी वापरतो. सेंधव मीठ आंघोळीसाठी वापरतो. रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट ज्याला आपण म्हणतो ते. धनश्री मॅडम अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला हे विचारायचंय की रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस आपल्याला कमीत कमी 21 दिवस करायची आहे हो, असं तुम्ही म्हणाला होता. तर रेकी लेवल 2 ला ऍडमिशन घेतल्यानंतर मग प्रॅक्टिस वेगळी करावी लागते लेवल 1 आणि 2 ची, चांगला प्रश्न की आहे तुमचा. बघा, आता समजा आपल्या क्लासला 250 लोक रेग्युलर 10 दिवस म्हणजे आता आज 9 दिवस झालेत, 250 लोक जवळपास आहेत. पण जे लोक सेकंड लेवलला काही कारणाने येऊ शकले नाही तर ते लोक अच्छा. खरोखर नियमित 21 दिवसाची प्रॅक्टिस स्वप्रेरणेने करतील असं होतं का? 1 तारखेला आपण 1 जानेवारीला आपण प्लॅनिंग करतो की नाही आता मी माझं दिनचर्या अशी करणार तशी करणार, मी हे गोष्टी चेंज करणार ते गोष्टी चेंज करणार. पण ऍक्च्युअल मध्ये 19 तारीख येता येता 90% लोकांचे प्लॅनिंग फेल होतात. हा युनिव्हर्सल लॉ आहे.
आणि म्हणून जे लोक सेकंड थर्डला येतील, बाकीचे लोक आपल्यासोबत प्रॅक्टिस करतात, मी स्वतः विचारत असते तुमची प्रॅक्टिस कशी सुरू आहे, काय चालू आहे, याच्यातनं आणि बाकीच्यांना झालेले फायदे जेव्हा लोक ऐकतात तर आपोआप प्रॅक्टिसमध्ये लागतात. आणि मी मास्टर लेवल नंतर 90 दिवसाची प्रॅक्टिस देते. तोपर्यंत तुमची लेवल 1ची 21 दिवसाची प्रॅक्टिस होऊन जाते आणि मग तुमची 90 डेजची प्रॅक्टिस झाल्यानंतरच मी तुम्हाला पेशंट हील करायला सांगते. तोपर्यंत तुम्ही एक आणि एकच पेशंट असं तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते. आफ्टर दॅट यू कॅन डू द प्रॅक्टिस ऑफ 4 पेशंट. मी खूप सारे पेशंट घ्यायला सांगत नाही. जर तुमची इच्छा आहे झिलर म्हणून काम करण्याचं तर तुमचं स्वतःचं एक किलिंग आणि त्याच्यासोबत 4 पेशंट एवढंच मी करायला सांगते, जेणेकरून तुमच्या एनर्जीला कुठलीही बाधा होऊ नये, डॅमेज येऊ नये. ठीक आहे. हो ठीक आहे, धन्यवाद मॅडम. थँक्यू. सुचिता मॅडम. माझा प्रश्न आहे की सोमवारपासून जो क्लास सुरू होणार आहे ना, तो किती दिवस चालणार आहे? आणि 25 समजा दिवसांचं सेशन आहे एखादा आणि दिवस काही मिस झालं तर त्याचं रेकॉर्डिंग मिळेल हा, आणि तुम्ही कितीही बॅचेस रिपीट करू शकता. त्या रिपिटेशनचे कुठलेही चार्जेस नाही आहे. बर. थँक्यू मॅडम, धन्यवाद. ओके, थँक्यू. अश्विनी मॅडम. नमस्कार मॅडम. आजचं सेशन खूप छान झालं, त्याबद्दल धन्यवाद. माझा हा प्रश्न होता की आपण जे शक्तिपात करतो म्हणजे ते नेमकं काय आहे? शक्तिपाताबद्दल जरा माहिती थँक्यू. मिळेल? छान आहे. एनर्जी एक्सचेंज, शक्तिपाताचं जे इंग्रजीमध्ये आपण जर ट्रान्सलेट केलं शब्दशः तर तो एनर्जी एक्सचेंज. आता बघा, ब्रह्मांडाने आपल्याला जन्माला दिल्यानंतर एक एनर्जीचा फ्लो आपल्यासोबत कनेक्ट असतो. पण कसं असतं ना की आपण जन्मापासनं या ऊर्जांशी जे कनेक्शन असतं आपलं, तर ते कालांतराने डिस्कनेक्ट होतं. जर आपलं जसं आता गाडीला खूप दिवस तुम्ही चालवलं नाही तर गाडी जे नीट चालवत नाही, तिला सर्व्हिसिंगची गरज असते. तर शक्तिपाताच्या मध्ये जे तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं असतं ते गुरुच्या माध्यमातून परत कनेक्ट करून दिलं जातं, जेणेकरून जो फ्लो, ज्या ऊर्जा ब्रह्मांडाने आपल्याला दिलेल्या असतात त्या ऊर्जांचा आपण वापर स्वतःसाठी योग्यरित्या करू शकतो. ठीक आहे. तर त्या कनेक्शनच्या प्रोसेसला शक्तिपाताची प्रोसेस असं म्हटलं जातं. जे लेव्हल 1ला वेगळा शक्तिपात असतो, लेव्हल 2चा वेगळा असतो, मास्टर लेव्हलचा वेगळा असतो. ट्रेनर बनताना ग्रँड मास्टरचा देखील वेगळा शक्तिपात घ्यावा लागतो. रोहिणी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला असं विचारायचं होतं, जसं आपले क्लासेस तर ऑनलाईन आहेत, पण शक्तिपात ऑफलाईन होऊ शकतो का तुमच्याकडून? हो, पण त्याच्यासाठी तुम्हाला अवेलेबल नुसार माझ्यापर्यंत पोहोचावं लागेल, ही अडचण आहे. ठीक आहे. हम्म. माझ्याकडे येतात, म्हणजे बाहेर गावून फरक पण तर येतात. पडत असेल ना ऑनलाईन असं काहीच ऑनलाईन नाहीये आणि मॅडम, माझ्याकडे ऑफलाईन मध्ये अमेरिकेला ग्रँड डिफरन्स मास्टर पडत झालेले स्टुडंट आहेत, जे तिथे प्रॅक्टिस करून राहिले उत्तमरित्या. ओके ज्या का बरं फरक पडत नाही, ओके जर आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये प्रॅक्टिकल घेतो, तुमच्याकडनं करून घेतो ते प्रॅक्टिकल की तुम्ही एका शहरात आहे आणि दुसऱ्या शहरात दुसऱ्या देशात तुम्ही एखाद्या पेशंटला हील करता, जर तुमचं हिलिंग पोहोचू शकते मग शक्तिपात का नाही होऊ शकत? कारण शक्तिपातही ओके करण्यासाठी आपण सिम्बॉल्सचा वापर करतो, हिलिंग करण्यासाठी पण सिम्बॉलचा वापर करतो. मी जर शक्तिपात देत आहे तर मी हम्म. फक्त एक माध्यम आहे, नाही माझी ऊर्जा आहे ना ते शक्तिपात मी देत आहे. त्या ब्रह्मांड ऊर्जांचं कनेक्शन म्हणजे एक ग्रँड मास्टर म्हणजे एकच असतो, तो इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर पेक्षा जास्ती नाही आहे त्याचं काम. का बरं? फॅन आणि बटन याच्यामध्ये वायरचं कनेक्शन करणारा इलेक्ट्रिशियन जोपर्यंत ते कनेक्शन प्रॉपर होणार नाही तोपर्यंत काय होणार आहे? ओके. तर या पद्धतीने असतं. तर बाकीच्यांचे प्रश्न आपण आता उद्याच्या सेशनमध्ये घेऊ. उद्या आपलं Q&A सेशन आहे. आज आपण इथे थांबतोय. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 सो मच मॅडम.